नवीन वाशीनाका परिसरातील दुर्वांकूर हॉलमध्ये शुक्रवारी फुले शाहू आंबेडकर संस्था आणि सर्व समविचारी परिवर्तनवादी उपनगरीय संघटनांकडून सावित्रीबाई फुले जयंती आणि बालिका दिन साजरा केला। शिक्षणासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा यावेळी उपस्थितांनी गौरव केला। याच कार्यक्रमात सर्व संघटनांच्या वतीनं काँग्रेस प्रणित शिवशाहू आघाडीच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्यात आला। यावेळी बोलताना माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी आज आपण जर मागे पडलो तर महापालिका अदानी अंबानींच्या हातात जाईल आणि ती प्रायव्हेट होईल असं सांगितलं। एकीकडे 10 जण विरोधात असले तरी वादळात दिवा लावायची ताकद फक्त बंटी साहेबांकडे असल्याचं माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं। आज आपण सगळेजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना पुढे जातो, शाहू फुलेंच्या विचारांना पुढे जातो, अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना पुढे जातो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना पुढे जातो आणि हा विचार आपल्या सगळ्यांना खऱ्या अर्थानं बांधून ठेवण्याचं काम केलेलं आहे। नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सगळ्यांना सांगितलं की शिका, संघर्ष करा, संघटित व्हा। हा संदेश जोपासायचं काम आपण केलं आणि मला वाटते आज या माध्यमातून संघटित होण्याचं काम आज तुमच्या वतीनं आम्हाला सगळ्यांना बघायला मिळालंय। याबद्दल देखील मनापासून तुमचे मला धन्यवाद व्यक्त करायचे। ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। ही निवडणूक पुढच्या येणाऱ्या संविधानाला वाचवण्याची निवडणूक आहे। आज खऱ्या अर्थानं आपण जर कमी पडलो तर कदाचित पुढच्यामध्ये महानगरपालिका पण प्रायव्हेट कंपनी झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार। म्हणजे मी बरेच वेळा बोलत नाही, पण कदाचित महानगरपालिका ही अदानी केएमसी बरोबर अदानीच्या नावाने महानगरपालिका म्हणजे सर्वच या राज्यामध्ये देशामध्ये अनेक गोष्टी आहेत जे शासनाचे आहेत, त्यांना कुठेतरी प्रायव्हेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि मग आपण हे जर पाऊल उचललं नाही तर महानगरपालिकाचे आपल्या अधिकाराची आहे ती देखील आपल्याकडे त्या ठिकाणी राहणार नाही, अशी परिस्थिती कदाचित पुढच्या काळामध्ये बघायला मिळेल। शिवराज पाटील यांनी संविधान वाचवण्यासाठी राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते दिल्ली अशी भारत जोडो पदयात्रा काढली, म्हणून सर्व मागासवर्गीय समाजानं महाविकास आघाडीला सहकार्य करावं असं आवाहन केलं। यावेळी उमेदवार धीरज पाटील यांनी प्रभागात आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून 3 कोटी रुपये खर्चून अद्ययावत बाग विकसित करण्यात आल्याची माहिती दिली। कार्यक्रमाला विष्णू कांबळे, लक्ष्मण द्रविड, शामराव माने, PS कांबळे, BK कांबळे, NR देसाई, BS कांबळे, सर्जेराव कामत, आशिष पाटील, साहिल देसाई आदी उपस्थित होते।